नमस्कार, मी विजया बामन। पवार पुन्हा एकदा जुनी चाल रिपीट करताना दिसतात। पवार ज्या मतदारसंघामध्ये जात आहेत त्या लोकांचा कल असा आहे की म्हातारा जिथं जिथं फिरताय तिथलं वातावरण फिरवताय। महाराष्ट्रामध्ये शरद पवार सभा घेतील त्या ठिकाणचं वातावरण फिरताय की फिरवलं जातंय हा नंतरचा भाग असला तरी सुद्धा शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपली स्ट्रॅटेजी बदलली असल्याचं दिसतंय। नक्कीच एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस तीनही नेते मिळून एकट्या शरद पवारांना थोपवण्याचा प्रयत्न करतील। त्यासाठी योजना बदलल्या गेल्या, त्यासाठी स्ट्रॅटेजी बदलल्या गेल्या, त्यासाठी वचननामे बदलले गेलेत, त्यासाठी सहानुभूतीचं राजकारण केलं जाते। पण या सगळ्या पैलूंवरती अजूनही शरद पवार ठाम आहेत किंवा ते पैलू अजूनही ते निरखून पाहताना दिसतात। शरद पवार यांनी ज्या मतदारसंघामध्ये सभा घेतायत किंवा शरद पवारांचे पक्षाचे जे स्टार प्रचारक आहे अमोल कोल्हे ते ज्या ठिकाणी सभा घेतायत त्या ठिकाणी सांगतात उमेदवार कोण हे विसरून जा, शरद पवार हेच तुमचे उमेदवार आहेत। इथे 100% थोडंफार चुकताना दिसतंय, कारण हे तर तसंच झालं ना की लोकसभा निवडणुकीला उमेदवार बघू नका, तुम्ही मोदींचा चेहरा बघा असं भाजप सांगत होतं आणि निवडणुकीमध्ये गंडलं। आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही उमेदवार बघू नका, तुम्ही शरद पवारांना बघा असं सांगून राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी सुद्धा गंडू शकते बरं का। अर्थात फॅक्टवर बोललं गेलं पाहिजे। दरम्यान या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जर जाऊन विचार केला तर आत्ताच महाविकास आघाडीचा पंचसूत्री कार्यक्रम निर्णय जो आहे तो जाहीर झाला। ज्या लाडक्या बहीण योजनेच्या विरोधामध्ये अगोदर राष्ट्रवादी शरद पवार गट होता, आता तीच महाविकास आघाडी 2100 रुपये देणार म्हणते। म्हणजे कुठेतरी लाडकी बहीण योजना इम्पॅक्ट करताना दिसून येत आहे। या सगळ्या गोष्टींच्या केंद्रस्थानी हे शरद पवार राहणार हे नक्की आहे। काँग्रेस असो किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गट असो, दोन्हींच्याही तुलनेमध्ये शरद पवार जे आहेत ते महाविकास आघाडीमध्ये वटून दिसतील। परंतु जेव्हा निवडणुकीचा निकाल लागेल त्यावेळी शरद पवार महाविकास आघाडी सोबत असतीलच याची गॅरंटी स्वतः शरद पवारांचा पक्ष सुद्धा देताना दिसत नाहीये। कारण ज्यावेळी आम्ही रोहित पवारांसोबत या विषयावरती बातचीत केली होती की पुढे जाऊन जर एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकत्र आले तर काय, तर त्यांनी पूर्णतः ही गोष्ट नाकारली नाही। त्यांचं म्हणणं आलं की त्यावेळची निवडणुकीची समीकरणं जशी असतील त्यानुसार निर्णय घेतला जाईल। म्हणजे आम्ही काही जरी झालं तरी महायुती सोबत जाणारच नाही असं मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते सुद्धा म्हणत नाहीयेत। वारंवार दिसून आलंय की एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची जवळीक वाढते। सध्या महायुतीमध्ये एकनाथ शिंदेचा परफॉर्मन्स टिकून आहे तर महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या तुतारीचा परफॉर्मन्स टिकून आहे। बऱ्याचशा मतदारसंघातील गणित ही तुतारीची बिघडलीत हेही तितकंच खरं आहे। जसं की उदाहरण घ्यायचं झालं तर जुन्नर विधानसभा मतदारसंघ, सत्यशील शेरकर यांचा ऑफिशियल प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कधी झाला हा प्रश्न अजूनही जुन्नरकरांना पडलेलाच आहे। थेट त्यांना तिकीट दिले गेले असल्याचीच माहिती समोर आली। बरं, तिथेही प्रचाराचा मुद्दा काय, तर उमेदवार बघू नका, तुम्ही शरद पवार हेच उमेदवार समजा आणि निवडणुकीमध्ये तुम्ही मतदान करा। हे कसं शक्य आहे बुवा? प्रॅक्टिकल फॅक्टवर बोलताना तुम्ही तर मग उमेदवार बघायचा नाही आणि नेता बघायचा। प्रश्न सोडवण्यासाठी तुमचा नेता येणार आहे की उमेदवार येणार आहे? लोकांना प्रश्न घेऊन उमेदवाराकडे जायचंय की थेट तुमच्या नेत्याकडे जायचंय? हा प्रश्न जसा भाजपला आम्ही विचारला होता तसंच महाविकास आघाडी आणि शरद पवारांना सुद्धा विचारणं गरजेचं बनतंय। त्या पलीकडे जाऊन जर विचार केला तर मावळमध्ये बघा, मावळमध्ये जयंत पाटलांनी बापू भेगडेंना पाठिंबा दिल्याचं अधिकृत पत्र दिलं। कुठल्या स्टेटमेंट वरती दिलं? जर त्या ठिकाणी तुम्ही अपक्ष उमेदवार निवडून आणण्यासाठी ताकद लावतायत तर त्यापेक्षा तुतारीवरच उमेदवार देऊन निवडून आणायचा होता। अपक्ष उमेदवार घेऊन तिरकस चाल खेळण्याचा प्रयत्न सुद्धा त्या ठिकाणी झालेला आहे। मात्र तिथे सुद्धा गणित बिघडू शकतं, कारण मावळातील पॅटर्न काही असला तरी विकासाचा पॅटर्न हा वेगळ्या दिशेने चालतो असा तेथील स्थानिक लोकांचा कल राहिला। मात्र या पलीकडे जाऊन शरद पवारांनी महत्वाच्या मतदारसंघांमध्ये वेगवेगळे डाव टाकले, जसं की अकोले विधानसभा मतदारसंघात त्या ठिकाणी पिचड राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी हाती घेऊन कधीही निवडणुकीच्या मैदानात येऊ शकत होते। मात्र किरण लहामटे यांचा बरोबर बंदोबस्त करण्यासाठी अमित भांगरेंसाठी एक जिंकून येणारी सीट हेरली गेली आणि त्यामुळे त्या ठिकाणी अमित भांगरे हे वरचढ ठरू शकतात। त्या व्यतिरिक्त सुद्धा असे बरेचसे विधानसभा मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी शरद पवारांचा नेम अगदी परफेक्ट बसलाय। मात्र काही ठिकाणी गणित ही चुकली आहेत की चुकवली गेली आहेत असा प्रश्न सुद्धा तयार झालाय। असो, तुम्ही आणि आम्ही किंवा मला ब्लेम करत बसण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात घ्या, जर विधानसभा निवडणुका झाल्यानंतर तुम्हाला शरद पवार महायुती सोबत दिसले नाही म्हणजे मिळवलं, आणि त्या पलीकडे जाऊन अजित पवार आणि शरद पवार एका पटलावरती दिसले नाही तरीही मिळवलं, कारण हे राजकारण आहे। इथे कोणी कधी कुठेही जाऊ शकतं, कारण या येणाऱ्या सगळ्या आतल्या बातम्या
जसा पहाटेच्या शपथविधीचा धक्का आपल्याला सगळ्यात शेवटी बसला होता, तसा पुढे जाऊन आणखी वेगवेगळे धक्के बसू शकतात. कारण जेव्हा जेव्हा आम्ही या नेते मंडळींसोबत बातचीत करतो तेव्हा हे ऑन कॅमेरा एक बोलतात आणि ऑफ कॅमेरा एक बोलतात. जे ऑफ कॅमेरा बोलतात ते सांगण्याचा प्रयत्न आम्ही तुम्हाला करतो, पण आता पचनी पडेल. तुम्हालाही पचनी लवकर पडत नाही, आम्हालाही पडत नाही. बघूयात होतंय काय. पण पवारांच्या या चालीबाबत तुम्हाला काय वाटते? शरद पवार महाविकास आघाडी सोबतच टिकून राहिले तरच त्यांचा परफॉर्मन्स, त्यांची इमेज टिकून राहील, की पुढे जाऊन सेटलमेंट झाली आणि वेगळंच काहीसं गणित दिसलं तर पवार विश्वासार्हता गमावून बसतील? कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.